चला नवरदेव कुठे लग्न लागायचं कोण डायरेक्ट मंदिरात लग्न लावायचं काही जा. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. झालं असं की आता मी आलेलो आहे बघा सासूरवाडीला, पण यांचं सांगायचं काम आहे का नाही मला माहीत नाही. अर्जंटमध्ये बोलवलं आहे आम्हाला, रोहिणीला मला. तर रोहिणी सांगून तुम्हाला काय विषय काय. आणि हे बघा इकडे. नमस्कार. नमस्कार. बोलो तुझ्या आईला बोलव, रोहिणीला बोलव. हा 2 मिनिटं बोलो. कसं आहे मित्रांनो, काही काही गोष्टी आहे ना सांगायला पाहिजे आधी, त्या हिशोबाने येतो आम्ही. पण यांचं सगळं ऐन टायमावर झालेलं आहे. रोहिणी सांगून तुम्हाला. तो 1 मिनिट वेट करा रोहिणी. आणि मी फिरायला गेलतो मित्रांनो, त्याचा पण थोडा व्हिडिओ जोडणार आहे बघा. म्हणजे आता मी 3 व्हिडिओ सोडले, 3 पैकी आता 3 मध्ये पण तो व्हिडिओ टाकलेला नाही. या व्हिडिओमध्ये मी ॲड करणार आहे. आणि मित्रांनो, तुमच्या आशीर्वादामुळे 50,000 सबस्क्रायबर पूर्ण होणार आहेत आपले. म्हणजे आज होऊन जाईल, मी उद्या सेलिब्रेशन करत तुम्हाला व्हिडिओ दिसेलच. 16 तारीख आपण मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलीच आहे. तर 16 तारखेला मित्रांनो, कोणी जालन्यातले असेल, कोणी बाहेरचे असेल, आपले पूर्ण सबस्क्रायबर तुम्ही आपल्या जालना शहरात, जुना जालना इथे शंकरनगर इथे आम्ही राहतो. जे पण कोणी यायचे इच्छुक असेल तर सगळेच या मित्रांनो. ॲड्रेस पण तुम्हाला सांगितलेला आहे. आणि माझा नंबर जर तुमच्याकडे असेलच, ते परी लेडीज ॲपमध्ये मी टाकेल होता 84चा तो नंबर. हे बघा इकडं. चुकीचं आहे तुमचं. या काय चुकीचं आहे? तुझ्या आईला बोलतो आज. 2 मिनिटं काय चुकीचं आहे ना, मी सांगतो खरं खोटं काय. तर सांगा. जावायचा मान घेऊन काय असतो का नाही? असतो ना. असतो तर मग आज सांगायला पाहिजे ना. हे बघा, हे बघा मेकअपची सामान किती दिवसापासून जमा केलेलं आहे आपल्याला माहित नाही का. बरं तुम्हाला काय वाटतं का नाही, जावयाचा मान घेणं आहे का नाही? काय जावयाचा मान घेणं आहे का नाही? मग सांगितलं तुम्ही लग्न जमेल पोरीचं, मला सांगितलं तुम्ही. डायरेक्ट काही टायमाला बोलायला लागणार. तिला बोला बरं रोहिणीला. हो का? ते बघा, ते पूर्ण भाग्यश्रीचं सामान आहे. बरं कोणचे कोणचे पाहुणे सगळ्याला बोलून घ्या. नाही तुम्हीच लावा. तू फोन लावा, सगळं बोलून. चला नवरदेव कुठे लग्न लागायचं कोण डायरेक्ट मंदिरात लग्न लावायचं काही जा. सांगते का पाहिजे ते? हा आता कोणाला फोन करा? कशाला लग्न कसं लागत? नवरी इथं येतं. हो गो रोहिणी, नवरी इथं येतं, लग्न कसं लागत? हा तर मित्रांनो, मी प्रँक केला. ऍक्च्युली लग्न दुसऱ्याचं आहे. आम्ही लग्नाला यायला तुम्हाला दाखवतो तिकडे गेल्यावर. म्हणलं पोहेंचे रिॲक्शन काय ते काय नाही. भाग्यश्रीचं पण आरामात नाही असंच करणार त्यांचं लग्न. नाही डायरेक्ट मंदिरातच कार्यक्रम चांगलं करायचं नाही का. तू काय करायली? मी मेकअप करायली. कशाला? माझ्या बहिणीचं वापर. हा तुझ्याकडे सामान नाही का? माझं सामान घरी आहे, मी आणलं थोडी. हो मला आहे भाग्यश्री सामान, टेन्शन कशाला घ्यायचं नाही का. बरं ही साडी किती वेळेस घालणार तू आता? ही साडी 10 वेळेस घालणं होईल माझ्या.
छान दिसली पण साडी मी बोल घालला जाऊन ना मला येता आवडते काम कपडा आवडते पाय देईन त्याच्यावर कोणी आवडते मला आधी तू काही जाऊ दे नाही म्हणून घालला की नाही घरात आवर नाही लावा तिच्या मामाला फोन सगळ्याला लावू का? हा हा. चला आवरा पटकन लग्न लागलं चाललो मी एकटा जाऊ चाल. तू आवरत पैसे कोण? मला आवडायचं आणि चांगलं बोलतो. हा तसं नाही करायला लागत. हे बरोबर आहे. तुम्ही सांगत कोण नाही हो काही कार्यक्रम असल्यावर हा असं लावते. आंब्यासाठी नाव जर तुम्हीच पाहणार टेन्शन नका घेऊ. नाही हो आंबे का एवढं नाही? मोठं माझ्याकडे नका देऊ तुम्ही बाकीच्यांसाठी नाव जर तुम्हीच पाहणार. नाही नाही एक कमेंट आलती रोहिणीला बांगल्यामध्ये सवय ती काय आणा तुम्हाला एक कमेंट आलती रोहिणीला बांगल्यामध्ये सवय झालेली राहायची तर ती माहेरी कसं राहील छोट्याशा झोपडीमध्ये माझं लहानपण गेलेलं आहे इथं सगळं. हो का हा. कसं राहिलं? तुम्हाला एक सांगतो मित्रांनो माहेर माहेर असतं सासर सासर असते. ही जरा ओव्हर बोलती तिच्याकडे तुम्ही इग्नोर करा हिला पण समजून लग्न झाल्यावर काय असतं काय नाही तर परत कमेंट करून नका मग तुम्ही काही व्हिडिओ काढतात तुम्हाला थोडा लग्नाचा व्हिडिओ जोडणार आहे तुम्ही बघून घ्या व्हिडिओ कसा वाटला सांगा आवरलं का अहो, होतं ना. बाकी तिकडे गेल्यावर व्हिडिओ काढणार मित्रांनो चालतं मला हे काय द्यायचं काकूला औषध पे नाही मला नाही प्यायचं कशी पेत नाही नाही प्यायचं तू पे तू जनताची बाट तू पेती का ए ऐ तुला प्यायचं का ग अय तू पेती का पडली पोरगी पोरगी पडली ही पोरगी खाली कशाला चालली आदू थंडी वाजत नाही पिले तुला परी आई नमस्कार नमस्कार का झालं काल परीला परी पाय दुखत होते म्हणे काय म्हणले मग डॉक्टर डॉक्टरांनी दिलं मग पायराचं औषध जनताचं टॉनिक. हा का काल अचानक बरी इतकी रडा लागली होती 2 दिवस झाले की तिचा पाय आणि ते सगळे दुखा लागले आहे नाही आणि मग एकसारखी नुसती चिडचिड करायला लागली होती जेवण नव्हती काही नव्हती तर काल तिला दवाखान्यात नेलं डॉक्टरकडं दाखवून आणलं की काय काय झालं म्हणून का रडाईल ती तर मग आता ती खेळायली ती आज आणि कसं आहे ते तिची हाईट वाढायला लागली त्यामुळे तिचं वजन सुद्धा वाढायला लागलं तर मग तिचं असं पाय ठेवायले दुखा लागली तिला असे म्हणले हो डॉक्टर आणि तिला औषध सुद्धा दिलेले आदू ही काही आहे ना तिने औषध घेतले मग ती म्हणते मला द्यायचे औषध ते तुझं औषध काकूला देऊ का बा मी तुझं औषध पिऊ ऐ काकूला सांग आपल्या घरी पाहुणे कोणी येईल. कोण येईल ग काकू तर इथेच आहे. आत्या रुद्र कधी गाडीत बसले ना बापले गाडीत बसले ना हाव मम्मी पिऊ हाव परी मग तू जाणार आहे का पिऊला आणायला कशी कशी अशी जाणार आहे बाबो ही पोरगी अशी जाणार आहे मग तू घरात ये ना पिल्या ए पिल्या चल घरात ये इकडे चल परी
आमच्या इथे 2 दिवस कंटिन्यू पाऊस पडला ना, आता 2 दिवस कंटिन्यू ऊन आहे. आता जाऊन मस्त ऊन पडायला आता. तुमच्या इथे सांग कसं पाऊस आहे, थंडी. तर आमची आता तयारी सुद्धा राहिलेली करायची. तुला बघ गाडी हटन सगळी. ती एकदा गाडी हटली की तिथे खाल्लं साफसूफ होईल, मंडप पाडली काही नाही. इथली गाडी हटन आता ती उद्या गिद्या आज नेतो म्हणे. तेच मग ती गाडी हटली मग तिथलं आपल्याला साफसूफ करता येतो, सगळं काढून गिडून. मग तिथलं सगळं चालत मग स्वच्छ वाटतं ना, तिथं थोडं घाण वाटत नाही. आजीच काय दुखायला? आजीच पोट दुखायला. हो का? बाळा इकडे ये. तूच म्हणले बा काल आजीचं बरं नव्हतं, आजीला बी तर हे झाले, जुलाब लागले. परी बघ आमची परी झाडू मारती. हुशार झाली आमची पण. परी तू झाडू मारती? कपडे धुवायची, पोळ्या करते. बाबो लय मोठी झाली पोरगी. बाबो नको झाडू ना. ऐ झाड बा झाड नाही फक्त कोणाला? मला कोण मारती तू? तुला माऊकड नेल नाही ना? माऊकड नेलं नाही. माऊकड नेलं तू खरी होती का? तू शाळेत गेलती ना? आता नाही म्हणा. आ ये ग माऊ मला भेटायला. माऊला म्हण याच्यात तू ये व्हिडिओ मध्ये म्हण माऊ ये मला भेटायला म्हणून. लवकर ये. आमचे केस बघा मित्रांनो किती भारी येतं, कलरफुल. त्या ओढणीशिवाय काही काम होतच नाही आमचं. परी परी तुला आतूची आठवण येते? परू आतूची आठवण येते? कशी म्हणती तू? मम्मीची येते आतूची येते? काका इथंच येईन पिल्या. तुला काका पप्पी घेते काका? काका कशी करते तुला? अशी करते काका? उलटा धरला ना तू झाडू. ऐ चक्कर आली चक्कर आली चक्कर आली चक्कर आली. ते बघ एवढे कशी नाटकी सुचते ग तुला शहाणे. नका देऊ. चल सगळ्याला एकदा बाय कर. मग बाय कर. बाय बाय कर ना. किशी दे. अशी किशी दे. माऊला दे. आमच्या परीसाठी एक वाईट हात पाठवा बर का. चला भेटतो आम्ही तुम्हाला नवीन व्हिडिओ मध्ये. सगळ्यांना बाय बाय. परी आदू बाय कर. बाय बाय सगळ्यांना बाय. तुझ्यासाठी काय पाठवा विचार ना. ते बघा ती कलर सुद्धा दाखवायली. वाईट हात पाठवा त्याच्यासाठी. चला